तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मला असं वाटतं त्या ट्विटमध्ये विचारलंय मी, जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय त्यांनी ओळखलंय का, एवढाच माझा प्रश्न आहे आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे। राज ठाकरेंनी आवाहन केलं होतं स्त्री भाषा हिंदी सक्तीच्या संदर्भात, त्याला प्रतिसाद देऊन काल मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती। त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेतली। नाही, मला असं वाटतं चर्चा केली तर चांगली गोष्ट आहे, त्या चर्चेचं आम्ही स्वागतच करतो। पण मुळात आमचा जो विषय होता तो असा आहे की राज्यामध्ये जेवढे भाषा तज्ज्ञ आहेत किंवा शिक्षण तज्ज्ञ आहेत त्या सगळ्यांनी हे वारंवार सांगितलंय की लहान मुलांवर, म्हणजे 1ली ते 5वीची जी मुलं आहेत ह्यांच्यावर 3 भाषांची सक्ती करण्यात येऊ नये। ऑलरेडी सगळं अभ्यासाचं बर्डन त्यांच्यावर आहे, त्यांच्यावर तो सगळा भार आहे, अभ्यासाचा बोजा आहे। त्यांचा बोजा आपण अजून किती वाढवणार आहोत? त्या लहान मुलांवर किती तुम्ही त्यांच्यावर प्रेशर करणार आहात? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारने करावा अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे। याच्यामध्ये कोणाचा विरोध किंवा कोणाचा हे करण्याचा किंवा कुठल्या भाषेचा द्वेष करण्याचा विषय नाही आहे। पण मुळातच कुठेही अख्ख्या देशभरात 3 भाषेची सक्ती केलेली नाही आहे। मग महाराष्ट्रात 3 भाषेची सक्ती का, हा आमचा प्रश्न आहे। त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेईल असं सीएम फडणवीसांनी आश्वासन दिलंय। मला असं वाटतं हे आधी करायला पाहिजे होतं ना, GR काढण्याच्या आधी सगळ्यांची चर्चा करायला पाहिजे होती। ती का लोकांशी चर्चा केली नाही? ठीक आहे, पण उशिरा का असेल, आपण सुचलेलं शहाणपण आहे तर त्याचं आम्ही स्वागत करतो। राज ठाकरेंनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर झालेल्या ह्या सर्व घडामोडी आहे। निश्चितपणे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे। मनसेची आक्रमक भूमिकेला यश येईल का आणि सरकार आपलं GR बदलेल असा विश्वास तुम्हाला आहे का? तर मला माहीत नाही सरकार काय करेल ते, पण आमचं आंदोलन हे जोपर्यंत ती 3ऱ्या भाषेची सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहील। सरकारनं 2 GR मध्ये शब्दांचा खेळ केलेला आहे, म्हणजे जी पहिल्या सक्ती होती ती दुसऱ्या GR मध्ये कुठेतरी अप्रत्यक्षरित्या। बघा, याच्यामध्ये जो खेळ आहे सरकारचा तो असा आहे, पहिले होतं की सगळ्यांनी 3री भाषा, पहिले तर असं सरकार म्हणतंय की NEP मध्ये असं म्हटलेलं आहे। मुळात NEP मध्ये असं म्हटलेलंच नाहीये। सरकार असं म्हणतंय की NEP मध्ये म्हटलंय की 3 भाषा शिकवाव्याच लागतील, असं कुठलंही कंपल्शन NEP मध्ये नाहीये। NEP मध्ये स्पष्ट म्हटलंय की 3री भाषा शिकवायची की नाही शिकवायची याचा निर्णय राज्य सरकारने तिथल्या संस्कृतीप्रमाणे घ्यावा, हे स्पष्ट म्हटलंय। मग आमचं म्हणणं आहे की आज गुजरातमध्ये अशी सक्ती केलेली नाही, आज उत्तर प्रदेशमध्ये अशी सक्ती केलेली नाही, आज मध्य प्रदेशमध्ये अशी सक्ती केलेली नाही, आज तामिळनाडूमध्ये अशी सक्ती केलेली नाही, आज कर्नाटकमध्ये अशी सक्ती केलेली नाही, आज पश्चिम बंगालमध्ये अशी सक्ती केलेली नाही, महाराष्ट्रातच का? हा आमचा मूळ प्रश्न आहे। या प्रश्नाचं अजूनही कोणीही सरकारमधनं उत्तर द्यायला तयार नाही। ते काय म्हणतायत की आम्ही अनिवार्य शब्द काढला। तुम्ही अनिवार्य शब्द काढला, तो हिंदी सक्तीचा अनिवार्य शब्द काढला, पण आमचं म्हणणं होतं की 3री भाषा अनिवार्य हाच शब्द आपण या GR मधनं काढावा। शब्दांचा खेळ होऊ शकतो पुढे चालून, जर असं नाही झालं तर? मला माहित नाही आता। ठीक आहे, आता खेळ खेळायचेच आहेत सरकारला तर त्यांनी राजकारणातले खेळ खेळावेत, लहान मुलांच्या आयुष्याशी खेळू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे। विद्यार्थ्यांमधील असमानता दूर करण्यासाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारलं असं आशिष शेलार म्हणतात। कुठली असमानता? इतर राज्यांमधील जी भाषा असेल किंवा काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अन्य शिक्षण मंडळ असतील किंवा अन्य माध्यमांच्या शाळांमधील किंवा अन्य राज्यांमधील ज्या शाळा आहेत आणि आपल्या राज्यातील शाळा आहेत, कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये असमानता येऊ नये म्हणून ही कसले, मला एक समजत नाही याच्यात हिंदी भाषा येऊन कुठली समानता साधली जाणार आहे हे तर आम्हाला समजावं एकदा। आणि हिंदी भाषा न आल्यावर कुठली असमानता येणार आहे की बाबा हिंदी भाषा शिकली तर काय तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळणार आहे का? तुम्ही आणि आम्ही, आपण 5वीपासून शिकलो ना हिंदी भाषा, तुम्ही करताय ना हिंदी चॅनलमध्ये पण कामं, कुठली असमानता आहे? हे बघा, जर एखाद्याला एखादी भाषा शिकावीशी वाटली
त्याच्यात गैर नाही, पण तुम्ही जे कंपल्शन करता की तिसरी भाषा पहिलीपासून शिकवा, ह्या गोष्टीला आमचाच नाही तर महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा, महाराष्ट्रातल्या कलाकारांचा, महाराष्ट्रातल्या जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचा, या सगळ्यांचा विरोध सरकारने लक्षात घेतला पाहिजे. एवढं असंवेदनशीलपणे वागून सरकारला चालणार नाही. हिंदी भाषेचं समर्थन करताना हिंदी भाषा ही पर्यायी भाषा आहे असं स्पष्टीकरण देताना पाहायला मिळते. पर्यायी भाषा म्हणून हिंदी भाषेचं नाही, पण मुळात तिसरी भाषेची गरज काय आहे, आमचा मूळ प्रश्न हाच आहे. पहिलीपासून तिसऱ्या भाषेची गरज काय? आतापर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण 2 भाषा शिकत होतो, आपल्याला कुठे अडचण आली का? आता आडमार्गाने ही हिंदी सक्ती करायची गरज काय आहे, हा आमचा मूलभूत प्रश्न. हिंदी का हवी यावर ते बोलताना कोठारीचा जो अहवाल आहे 64, 66 आणि 68 सालचा, त्यामध्ये हिंदी का महत्वाची आहे त्याचा त्यांनी अहवाला देत म्हटलं की कोठारी म्हणजे ब्रह्मदेव नाही ना की ते म्हणाले ते सगळं बरोबर असेल. आमची शिक्षण तज्ज्ञ त्यांनी रमेश पानसेंचा पण अहवाल वाचावा, कोठारींचाच कशाला, पानसेंचाही अहवाल वाचला तरी त्यांना कळेल काय आहे त्याच्यामध्ये म्हटलंय ते. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.